नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशाच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, घडामोडी. भारतीय जनता पक्षानं बऱ्याच पक्षांना फोडलं गेलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे जसं की शिवसेना फोडली, तृणमूल काँग्रेस फोडलं, राष्ट्रवादी फोडली, काँग्रेस फोडलं. देशामध्ये एकही असा पक्ष राहिलेला नाही की तो पक्ष फोडला नाही भाजपनं. सगळे पक्ष फोडले. आणि आता चर्चा सुरू झाली की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांचा गट हा भाजप सोबत जाणार आहे. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जाईल अशी चर्चा सध्या देशभर सुरू झालेली आहे. भाजपला काय बिलं पास करायचे त्याच्यासाठी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊ शकतात. आणि शरद पवारांचा आज जो इतिहास आहे आजवरचा, तो आपण पाहिलं की जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळ्या पक्षासोबत जाण्याचा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तर शरद पवार आजपर्यंत कोणत्या कोणत्या पक्षासोबत गेलेत आणि भाजप सोबत ते जाऊ शकतात का, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे पवार साहेब नेमकं काय करते, इकडची दिशा दाखवली तर तिकडे जातात. राजकीय चाणक्य म्हटलं जातं त्यांना. तर ते खरंच ह्या सगळ्यांच्या सोबत जातील का, याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की पवार साहेब नेमकं काय करू शकतात, जाऊ शकतात का नाही जाऊ शकतात, यावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. शरद पवारांचं राजकारण म्हणजे आजवरती आपण पाहिलं असेल की शरद पवारांनी वेगवेगळ्या आघाड्या निर्माण केल्या, वेगवेगळ्या पक्षांसोबत त्यांच्या आघाड्या युत्या झालेल्या आहेत. शरद पवारांचं राजकारण म्हणजे आजपर्यंत त्यांनी अनेक पक्षांसोबत आघाड्या युत्या केलेल्या आहेत. शरद पवार हे वयाच्या 68व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. काँग्रेस फोडलं, काँग्रेसमधून काय आमदार घेऊन गेले, राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि ते विविध पक्षांत भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेच्या पक्षासोबत जाऊन त्यांनी सत्ता हस्तगत केली होती. तर सध्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. 2014ला सत्तेत आलं आणि भारतीय जनता पक्षानं सगळे पक्ष फोडलेले आहेत. आजपर्यंत कुठलाच पक्ष असा ठेवला नाही की तो पक्ष फोडलेला नाही. सगळ्या पक्षाची लोक भारतीय जनता पक्षामध्ये घेतलेली आहेत. तसंच काहीच शरद पवारांनी सुद्धा आजपर्यंत केलेलं होतं. बघा, शरद पवारांचा राजकीय प्रवास एकाच पक्षासोबत कायम आघाडी स्थिती राहिलेली नाही. त्यांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत सत्ता स्थापन केलेली आहे, वेगवेगळ्या पक्षांसोबत आघाड्या केलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला वारंवार दिसलेलं आहे. आता शरद पवारांनी बघा 1978 साली जनता पक्ष, जो भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा होता, जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसमधून बाहेर पडून काही आमदार घेऊन महाराष्ट्रामध्ये पुलोदोचं सरकार स्थापन केलं होतं. वयाच्या 68व्या वर्षी शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर 1987 नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1988 मध्ये महाराष्ट्राचे पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. तर त्यावेळेस ते काँग्रेसमध्ये का परतले होते? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा उदय झाला होता. शिवसेना 1978 साली स्थापन झाली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा महाराष्ट्रभर वाढता प्रभाव पाहता काँग्रेसमध्ये त्यांना या असं सांगितलं गेलं आणि पुन्हा काँग्रेसचं मुख्यमंत्री त्यांना केलं गेलं. म्हणजे शिवसेनेचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी ते शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. तर 1999 ते 1914 बघा त्यांचा जो कार्यकाळ आहे. 1999 मध्ये त्यांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुद्द्यावरती पवारांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. म्हणजे पवार साहेब हे अनेक वेळा येस काँग्रेस काढला, वेगवेगळी काँग्रेसची स्थापना केली त्यांनी. 1999 मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस काढलं. आता 1999ला त्यांनी परदेशी मुद्दा उपस्थित केला किंवा एक परदेशी बाई काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होणार आणि देशाचे पंतप्रधान होणार म्हणून ते बाजूला गेले आणि पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यानंतर काँग्रेस सोबत पुन्हा सत्तेत आले. 15 वर्ष सलग ते काँग्रेस सोबत सत्तेत राहिले. आता UPA सरकारच्या कार्यकाळामध्ये राज्यात सुद्धा सत्ता आणि केंद्रात सुद्धा शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री होते. आपण पाहिले की 2004 ते 2014 पर्यंत शरद पवार हे केंद्रामध्ये सुद्धा मंत्री राहिले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पुन्हा आघाडी बिघाडी सगळं केलं. बघा 2019 मध्ये शिवसेनेसारख्या कट्टर विरोधी पक्षाला एकत्र घेतलं आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी तयार केली.
उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं बघा. त्यानंतर ते 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर 22 मध्ये जेव्हा सरकार अल्पमतात आलं त्यावेळेस सुद्धा त्यांनी बरंच उलाढाली केल्या. तसंच 2019 मध्येच अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी युती केली आणि पहाटेच्या 5 वाजता अजितदादांना शपथ घ्यायला लावलेली होती. म्हणजे बघा, भाजप सोबत सुद्धा त्यांनी युती केलेली आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा ते भाजपमध्ये जातील किंवा न जातील, म्हणजे न जाण्याचं काहीच कारण नाही. तर बघा, 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर 19च्या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा शपथविधी झाला. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी स्थापन केली 19 नंतर. आता 22 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे काही ठाकरेंचे आमदार घेऊन पसार झाले, त्यावेळेस मात्र त्यांनी पुन्हा अजित पवारांना भारतीय जनता पक्षाच्या सोबत लावलं. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी इंडिया आघाडीमध्ये गेले. राज्याच्या लेवलला महाविकास आघाडी स्थापन झाली. आता 2026 मध्ये पुन्हा शरद पवारांची चर्चा सुरू झालेली आहे की भारतीय जनता पक्षासोबत ते जातील. आता मात्र त्यांनी जरी 28 जुलैला आणि 18 ऑगस्टला सांगितलेलं जरी असलं की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, मात्र त्यांचे मनसुबे काही लपून राहिलेले नाहीत. आता बघा, राजकीय हितासाठी त्यांनी जनता पक्षाबरोबर युती केली, शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती केली, काँग्रेस बरोबर युती केली, शिवसेनेबरोबर युती केली. म्हणजे अशा अनेक उलटफेर त्यांनी युत्या आजपर्यंत केलेल्या आहेत. आता सुद्धा त्यांनी नरेंद्र मोदींची बऱ्याच वेळा भेट घेतली, सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, जयंत पाटलांनी भेट घेतली नरेंद्र मोदींची, आणि देशभर पुन्हा चर्चा सुरू झाली की शरद पवार हे भारतीय जनता पक्षासोबत जाणार, अशी चर्चा सुरू झाली. आता जरी चर्चा सुरू झालेली असली तरी त्यांनी अजून अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही की आम्ही एनडीए सोबत जाणार आहोत असं सांगितलेलं नाही. मात्र भेटीगाठी मात्र जोरदार सुरू आहेत त्यांच्या. मध्ये जायचं, गाठी भेटी घ्यायच्या, गुपचूप हे सगळं कार्यक्रम सुरू आहेत. सुप्रिया सुळेंनी बऱ्याच वेळा नरेंद्र मोदींची भेट घेतली, सगळे खासदार जाऊन नरेंद्र मोदींना भेटले, जयंत पाटील भेटले. त्याचबरोबर विनोद तावडे यांच्या गाडीमध्ये, एकाच गाडीमध्ये सुप्रिया सुळे, विनोद तावडे प्रवास करतायत. म्हणजे हे जे सगळ्या खेळ आहेत, उलट पुलट सगळं चाललेलं आहे. हे लोकांना असं वाटतं की आता हे भारतीय जनता पक्षासोबतच जातील. आता असे सुरुवात सुद्धा आहे. आणि शरद पवारांची स्वतंत्र राजकीय ओळख आणि विरोधी राजकारणाची दीर्घ अशी परंपरा आहे. शरद पवार कधी बी जाऊ शकतात, नाही जाऊ शकतात, काय करू शकतात, ह्याचं काय, हे शक्यता म्हणजे वेगळीच आहे. आता त्यांच्या पक्षातल्या काही प्रमुख नेते एनडीए सोबत जायला तयार आहेत. म्हणजे जसं की जयंत पाटील असतील किंवा काय आमदार खासदार असतील, त्यांना वाटते चला एनडीए सोबत जाऊ, आपण मंत्री होऊ, सत्तेत सहभागी होऊ. मात्र काही जणांना, म्हणजे जे जितेंद्र आव्हाड असतील किंवा रोहित पवार असतील, अशा लोकांना वाटतंय की बाबा आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचं नाही. भारतीय जनता पक्ष हा विषारी पक्ष आहे, विष पेरणारा पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, हिंदू आणि मुस्लिम एवढंच करणारा पक्ष आहे, असं काही जणांना वाटतंय. त्यातले त्यात रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत असतात आणि नेहमी आक्रमकतेनेच काम करत असतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. बघा, अजितदादा ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेले तेव्हापासून ईडी, सीडी, बीडी या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षानं आजवरती अनेक पुढाऱ्यांवरती कारवाई केल्या, ईडीच्या, सीबीआयच्या कारवाई केल्या आणि त्यांना भाजपमध्ये घेतले. भारतीय जनता पक्षामध्ये सगळे भ्रष्टाचारी आपल्याला भेटतील. म्हणजे तुम्ही कोणी जरी शोधायचा म्हणलं तर तो भारतीय जनता पक्षामध्ये. म्हणजे भाजपनं काय केलं की सत्तेत आल्या आल्या ईडीचा आणि सीबीआयचा गैरवापर करून लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये नेलेला आहे बऱ्याच जणांना. आणि अशी स्थिती सध्या महाराष्ट्राची, देशाची आहे. तर या कारणामुळं अजितदादा सुद्धा ईडीच्या सारख्या नोटीस यायला लागल्या म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेलेले आहेत. आता काँग्रेसचे जे पृथ्वीराज चव्हाण आहेत, यांनी सुद्धा एक स्टेटमेंट असं केलेलं आहे की शरद पवार हे एनडीए सोबत जाऊ शकतात, म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत जाऊ शकतात, त्यांना ते वातावरण अनुकूल आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरीकडे असं आहे की भाजप सोबत गुपचूप एक करार केला, म्हणजे भाजप सोबत वाटाघाटी सुरू आहेत. सुप्रिया सुळेंना केंद्रात कॅबिनेट मंत्री करायचं, पुन्हा राज्यमंत्री कोणाला करायचं केंद्राचं, आणि राज्यामध्ये किती पद मिळणार, जयंत पाटलाला काय देणार, कोणाला काय मिळणार, म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आपला वाटा असावा,
केंद्रामध्ये सुद्धा असावा अशा वाटाघाटी सुरू आहेत असं पृथ्वीराज चव्हाण हे म्हटलेले आहेत. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं ह्यांच्या वाटाघाटी सुरू आहे का आणि भविष्यामध्ये हे जातील, शक्यता फार म्हणजे जातील हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि हे जर भारतीय जनता पक्षाच्या सोबत जर गेले तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण होईल आणि ते भाजप सोबत जातील. मात्र शिवसेना आणि काँग्रेसला मात्र हा मोठा धक्का बसलेला दिसेल, आपल्याला मोठा धक्का बसलाय असंही म्हणता येईल. आता भाजप सोबत जाणं, अजित पवार गटाशी पुन्हा एकत्र येणं हे दोन वेगवेगळे पर्याय आहेत. दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, त्यामुळं दोन्ही फक्त पाठिंबा देतील शरद पवार असं काही जणांचं म्हणणं आहे. आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन मतप्रवाह झालेले आहेत. काही जणांना वाटतंय आपण जावं, काही जणांना वाटतंय की आपल्याला नको जायला. आता हे जर गेले तर काँग्रेस आणि शिवसेनेला मोठा धक्का असणार आहे, हेही तितकंच खरं आहे. आता शरद पवारांनी सांगितलेलं आहे की मी भाजप सोबत जाणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, मी इंडिया आघाडीतच राहणार आहे असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलेलं आहे. मात्र शरद पवारांची जी राजकीय कारकीर्द पाहता पवारसाहेब कधीही ह्या गोष्टी बदलू शकतात, कधीही काय करू शकतात हे आपल्याला तितकंच खरं आहे. आता शरद पवार अजित पवारांचा पक्ष जवळ येण्याची शक्यता सध्याची तरी आहे. म्हणजे भाजपमध्ये जाण्यापेक्षा थेट बाहेरनं पाठिंबा देणं असं सुद्धा पवारसाहेबांच्या एकंदरीत पवारसाहेब निर्णय घेऊ शकतात. त्यातच सुप्रिया सुळे यांची भूमिका सुद्धा निर्णायक ठरू शकते. जुलैमध्ये सुप्रिया सुळेंनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती आणि नंतरच परत त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आता जयंत पाटील सुद्धा विनोद तावडेंची भेट घेतलेली आहे जयंत पाटलांनी. म्हणजे जयंत पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. रोहित पवारांची भूमिका, जितेंद्र आव्हाडांची भूमिका मात्र आक्रमक आहे. त्यांनी विरोध केलेला आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. आणि त्याहून दुसरी शक्यता अशी आहे की शरद पवार हे बाहेरून पाठिंबा भारतीय जनता पक्षाला देतील अशी सुद्धा शक्यता आहे. बाहेरनं पाठिंबा देतील सत्तेत जाण्यापेक्षा थेट, आणि त्यांना मदत करतील, त्यांना जे काही बिलं पास करायचे आहेत त्याला मदत करतील असं सुद्धा बोललं जातं. त्यात शरद पवारांचे खासदार किती आहेत? 8 खासदार आहेत. सुप्रिया सुळे बारामतीला, अमर काळे वर्ध्याला, भास्कर बगरे दिंडोरीला, सुरेश बाळामामा म्हात्रे म्हणजे भिवंडीला, निलेश लंके अहमदनगरला, डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरला, धैर्यशील मोहिते पाटील माड्याला, बजरंग सोनवणे बीडला हे शरद पवारांचे खासदार आहेत. आणि स्वतः शरद पवार हे राज्यसभेवर, त्यांचे आमदार सुद्धा किती आहेत तर 10 आमदार आहेत. जितेंद्र आव्हाड आहेत मुंब्रा काळवा, जयंत पाटील इस्लामापूर, रोहित पाटील तासगाव कवठे महांकाळ, उत्तमराव जानकर माळशिरस, राजू खरे मोहोळ, अभिजित पाटील माडा, नारायण पाटील करमाळा, संदीप क्षीरसागर बीड, रोहित पवार कर्जत जामखेड आणि बापूसाहेब पठारे वडगाव शेरी असे शरद पवारांचे आमदार खासदार आहेत. आणि शरद पवारांचे 10 आमदार, 8 खासदार, 1 राज्यसभा खासदार, आणि याची नरेंद्र मोदींना फार गरज आहे. म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांसोबत काही तडजोड करायला तयार आहेत. ते म्हणतील की बाबा सुप्रियाताईंना आम्ही केंद्रात कॅबिनेट मंत्री करतो आणि 1 राज्यमंत्री करतो आणि राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा 2-3 जणांना मंत्रिपद देतो असं सुद्धा ठरू शकतं. आणि हे सगळे पुन्हा भाजपच्या वळचणीला जाऊन बसू शकतात असा लोकांमध्ये आता अंदाजाने लोकांमध्ये चर्चा निर्माण झालेली आहे. तर येणाऱ्या काळात आपल्याला याच्यावरती सुद्धा बारकाईने लक्ष ठेवता येईलच. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.